नंदुरबार शहरात जवळपास 150 पेक्षा जास्त गणेश मूर्ती बनवणारे कारखाने आहेत। यातून दरवर्षी लाखो मूर्ती तयार होऊन त्या गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या विविध भागात विक्रीसाठी जात असतात। आता गणेश उत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलाय। कारखान्यामध्ये 24 तास लगबग दिसून येते। मात्र यावर्षी जीएसटीचा फटका महाराष्ट्रातील गणपती बनवणाऱ्या कारागिरांना बसतोय। त्यामुळे मूर्त्यांचे दर वाढणार आहेत। गणेशोत्सवाआधी गणपतीच्या कारखान्यात मूर्ती बाजारात आणण्याची लगबग सुरू झाली आहे। सर्वत्र मूर्तीचे रंगकाम आणि त्यावर शेवटचा हात फिरवण्याचं काम जोरात सुरू आहे। मात्र जीएसटीमुळे आमची मोठी अडचण होत असल्याचं मूर्तिकार सांगतायत। रंगावर आणि इतर कच्च्या मटेरियलवर 28% जीएसटी लागल्यानं आता रंगाचे आणि पीओपी आदी साहित्याचे भाव वाढले आहेत। त्यात आम्ही छोटे व्यावसायिक असल्यानं काही माल ट्रान्सपोर्ट करतानाही अनेक अडचणी येत असल्याचं नारायण वाघ सांगतात। यंदा गणेश मूर्तीच्या किमतींमध्ये जवळपास 30% वाढ होण्याची शक्यता आहे। प्रत्येक कलरवर 28% टॅक्स आता लागतोय आम्हाला। कलर म्हणा, रॉ मटेरियल जे पण येतं त्याच्यावर 28% टॅक्स लागतो। दागिने वगैरे आम्ही जे चढवतो मार्केटिंग मधून आणून त्या सगळ्या वस्तूंवर जीएसटी ही लागलेली आहे। पण कस्टमर ऐकून घ्यायला तयार नसतात, कारण की त्यांना असं वाटतं की गणपतीमध्ये काय जीएसटी लागणार आहे। गणपतीच्या मूर्तिकारांना अनेक समस्या आहेत। शासनाने त्यांच्या समस्यांकडे लक्ष देणं गरजेचं आहे। मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंना करमुक्त करावे अशी मूर्तिकार आणि सर्वसामान्य गणेश भक्तांची अपेक्षा आहे। प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नंदुरबार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।